हार्मोन्स नॉर्मल ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या शरीरातलं बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे निसर्गाच्या वेळेनुसार सेट करणं गरजेचं आहे. यामुळं योग्य वेळी योग्य हार्मोन योग्य प्रमाणात सिक्रेट होतात आणि योग्य ठिकाणीच त्यांचा प्रभाव दाखवतात. रात्री उशिरापर्यंत जागं राहणं आपल्याला टाळायला हवं. सकाळी सूर्य उगायच्या आधी नाही, पण सूर्याबरोबर तरी उठायला पाहिजे. जेवणाचा डबा वेळेवर खायला हवा. कॅन्टीनमधलं किंवा रेस्टॉरंटमधलं खाणं टाळायला हवं. चॉकलेट, कॅडबरी, आईस्क्रीम, ज्यूस, कोल्ड्रिंक ह्या गोष्टी खाऊन भुकेची वेळ मारून नेणं हा प्रकार टाळायला पाहिजे. हेल्दी हॅबिट्स जसं टॉयलेट, युरिनला वेळेवर जाणं, नियमित व्यायाम करणं या गोष्टी न विसरता करायला हव्यात. टी व्ही समोर किंवा मोबाईल हातात घेऊन एका ठिकाणी ठिय्या मारून दिवसभर बसून राहणं टाळायला पाहिजे. बैठं काम न करता शरीर अवयवाच्या हालचाली व्यवस्थित होतील अशी कामं दिवसभर करायला हवीत. दिवसभराच्या हालचालींच्या शिवायसुद्धा आवडेल असे व्यायाम करायला हवेत. झुंबा आहे, योगा आहे, एरोबिक्स, डान्सिंग, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग यापैकी आवडेल ते व्यायाम अगदी नियमितपणे करायला पाहिजेत. टू व्हीलरवर सारखा प्रवास टाळून शक्य तिथे पायी चालायचा सरावसुद्धा ठेवायला हवा. आता आपलं शिक्षण, करिअर किंवा पुढच्या सगळ्या गोष्टींमधला स्ट्रगल यामुळे येणारा स्ट्रेस आणि त्यामुळे येणारा ताणतणाव जर आहे, तो जर आपल्याला टाळायचा असेल तर संतुलित विचार करणं आणि हेल्दी मानसिकता ठेवणं गरजेचं आहे. जर आपली मानसिकता पॉझिटिव्ह असेल तर पिंपल्सचा त्रास खूप कमी होतो.